नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना? मस्त असायलाच हवं. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. बऱ्याचदा आपल्या घरी चिरमुरे शिल्लक राहिलेले असतात किंवा तुम्हाला अगदी काहीतरी मस्त आणि मुलांना पण काहीतरी वेगळं द्यायचं असतं, तेव्हा तुम्ही ही चिरमुऱ्यांपासून रेसिपी बनवू शकता. त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं बघा एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तर मी पाव वाटी इतकी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. तर ही पाव वाटी इतकी डाळ घेतली. मिक्सरमधून ही अगदी छान अशी बारीक अशी पूड करून घ्यायची. इथं बघा मी छान अशी मिक्सरमधून अगदी छान बारीक अशी ही पूड करून घेतलेली आहे. तर ही फुटाणे डाळीची जी काही पूड आहे तर ती आपण अशा पद्धतीने करून घेतल्यानंतर ही आता एका साईडला ठेवून घेणार आहोत. त्यानंतर इथं बघा आता मी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये आता मी 1 चमचा इतकं तेल घालून घेतलंय. तेल चांगलं गरम झाल्यानंतर 1 चमचा इतके मोहरी घालायचे. मोहरी छान तळतळले की 1 चमचा इतके जिरे घालायचे. जिरे पण बघा छान फुललेले आहेत. तर त्यामध्ये आपण कढीपत्त्याची 3 ते 4 पानं घालून घ्यायची. आता बघा 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या. तिखटाप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आज आपण नेमकं काय बनवतोय. ही मुलांच्या अगदी आवडती रेसिपी आहे. तर ह्या मिरच्या चांगल्या अशा थोड्याशा तेलावरती परतल्या गेल्या की त्यामध्ये बघा 2 मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे वापरले आणि हे कांदे पण आता आपण छान असे गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका. म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओज आले की त्याचे नोटिफिकेशन सर्वाधिक तुम्हाला तुमच्यामध्ये बघायला मिळतील. तर कांदा बघा छान असा आता गुलाबी रंगावरती येत आहे. कांदा जेव्हा असं भाजतो ना तेव्हा तो फार जास्त आपल्याला चॉकलेटी करायचं नाही आहे किंवा फार जास्त कच्चा पण ठेवायचं नाही आहे. छान असा गुलाबी रंग यायला हवा, म्हणजे काय होतं टोमॅटो कांदा जो आहे तो फार असा कच्चा पण लागत नाही. आता ह्यामध्ये बघा पाव चमच्याला थोडी जास्त मी हळदपूड घातली, चवीनुसार मीठ घातले. हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात. आज आपण ही कर्नाटक स्पेशल रेसिपी बनवतो. ही अजिबात सुशीला वगैरे नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की काय बनवलं ते मी. तर हळद आणि मीठ पण बघा चांगलं मिक्स करून घेतलं. तर गॅस आता थोडासा मीडियम करायचा आणि ह्यामध्ये साधारणपणे मी पाव वाटीला थोडं जास्त मी चिंचेचा जो कोळ आहे तो घालून घेतला. तर हा मी चिंचेचा कोळ थोडासा घेतला आणि ह्याच्यामध्ये थोडासा गूळ घातला होता, म्हणजे छान असा आंबट गोड लागेल. आणि हे सगळं पूर्ण मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं. चिंचचा कोळ नसेल तुम्ही चिंच थोडी पाण्यामध्ये भिजत घाला आणि त्याचा चांगला कोळ काढून घ्या. त्यामध्ये थोडासा गूळ मिक्स करा, म्हणजे तो छान असा आंबट गोड असा चिंचेचा कोळ तयार होईल. आता बघा हे थोडंसं गॅसवरती थोडं आटवून घेणार आहोत, जेणेकरून थोडंसं घट्टसर असं होईल. ही रेसिपी जेव्हा मी पहिल्यांदा खाल्ली होती ना तेव्हा ह्या रेसिपीची मी प्रेमात पडली होती. इतकी मस्त रेसिपी आहे, चटकदार अशी आहे, पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी अशी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा, म्हणजे तुम्हाला पण नक्की आवडेल ही रेसिपी. तर आता बघा मस्तपैकी याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही हा स्टेपला इथं थोडंसं मिठाचं प्रमाण चेक करू शकता. आता बघा उकळी पण आली आणि थोडंसं ह्यातलं पाणी पण जे आहे ना थोडं कमी झालेलं आहे. जास्त पण हे काही मी फार आटवलेलं नाही आहे. तर थोडंसं ह्यातलं पाणी जे ते कमी झालं की आपण मगाशी जी काही फुटाणे डाळ वाटून घेतली होती, फुटाण्याची बारीक पावडर करून घेतली होती, त्यातली 2 चमचे ह्याच्यामध्ये मी घालून घेते. तर 2 मोठे चमचे मी घालून घेतले. जेव्हा फुटाणे डाळची पावडर आपण ह्याच्यामध्ये ॲड करतो ना तर ती पटकन अशी घट्टसर लगेच होते. आता बघा हे चांगलं मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता हे लगेचच सगळं मिश्रण अगदी थोडंसं दाटसर बनायला सुरुवात झालेली आहे. हे सगळं मिक्स करून झालं की 2 मिनिटानंतर आपला जो गॅस आहे तो बंद करायचा. तर आता आपला गिरमीट मसाला तयार झालेला आहे. या मसाल्यामुळेच ना आपल्या रेसिपीला अप्रतिम चव येते. तर आता बघा गॅस बंद करून हे थोडंसं थंडसर करून घ्यायचं. फार अतिशय घट्ट पण नाही केलेला, छान तेल सुटलेलं आहे. आता हा मसाला आपण थोडासा गार करून घेऊयात. हा मसाला गार होईल तोपर्यंत आपण पुढची कृती करायला घेऊयात. तर इथं बघा मी हे चिरमुरे घेतले. साधारणपणे हे 3 लोकांना पुरतील एवढे चिरमुरे घेतले. तुम्हाला जर याचं प्रमाण वाढवायचं असेल तुम्ही थोडंसं प्रमाण वाढवू पण शकता. तर ह्यामध्ये आता मी 2 ते 3 मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेला कांदा वापरलाय. कांदा टोमॅटोचं प्रमाण आपण भरपूर ठेवतोय. तर ह्यामध्ये बघा 2 मोठ्या साईजचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घातलेत. आता आपण हे चिरमुऱ्यामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहोत. बऱ्याच जणांनाच वाटेल की आज आपण भेल वगैरे बनवतोय का, पण अजिबात आपण भेल बनवत नाहीये. ही कर्नाटक स्पेशल अशी गिरमीटची रेसिपी आहे. गिरमीट काय आहे मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर इथं बघा हे सगळं मी चांगलं मिक्स केलंय. ह्यामध्ये आपण अजिबात फरसाण वगैरे काही वापरत नाहीये. तर हा जो मसाला आपण बनवला त्याचाच वापर करून ह्या रेसिपीला छान चव येते. तर हे कांदा टोमॅटो सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं. तर आता तो पण आपला जो मगाचा गिरमीट मसाला होता तो पण छान असा गार झालाय. तर तो संपूर्ण मसाला आता आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. तुमचा जर मसाला गार झाल्यानंतर फारच घट्टसर झाला असेल तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी किंवा मग चिंचेचा कोळ टाकून हे थोडंसं असं लिक्विड फॉर्ममध्ये करू शकता, जेणेकरून हे पूर्ण आपल्या चिरमुऱ्यांना लागेल. आता बघा हे सगळं छान असं मिक्स करून घेते. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे चिरमुऱ्यांना इतकं घट्ट मिश्रण लागेल का,
पण आपण कांदा आणि टोमॅटो वापरला त्यामुळे थोडासा ओलसरपणा येतोच. त्यामुळे बघा सुरुवातीला जरी तुम्हाला हे घट्टसर वाटलं तर हळूहळू हे थोडंसं छान असं अगदी पूर्ण चिरमुरानं लागतं. आणि हळद पुडचा वापर छान केल्यामुळे याला मस्तपैकी असा पिवळा कलर पण येतो. आपण याच्यामध्ये अजिबात फरसाणा वापरणार नाही, तरी पण ह्याची जी रेसिपी आहे ती अप्रतिम लागते. ही कर्नाटक स्पेशल गिरमीट रेसिपी आहे, तर ह्याच्यामध्ये अजिबात फरसाणाचा वापर होत नाही. तर हा गिरमीट मसाला तयार करून हा गिरमीट हे तयार केलं तर त्यामुळे हे खायला खूप छान लागतं. हा भेळसारखाच एक प्रकार आहे, पण भेळमध्ये आपण जसं फरसाण वगैरे वापरतो तसं ह्याच्यामध्ये काही वापरत नाही. हे सगळं चांगलं मिक्स केलं बघा, थोडंसं छान ओलसर पण झालंय. तर ह्यामध्ये तर शिल्लक राहिलेली 2 चमचे पुन्हा मी फुटाणे डाळीची पावडर घालून घेते आणि पुन्हा छान मिक्स करायचं. फुटाणे डाळीच्या पावडरमुळे काय होतं, जो काही आपण फरसाणा वापरत नाही ना त्याची जी कमी असते ना ती पूर्णपणे निघून जाते. कारण अगदी छान असा हा सगळ्या फुटाणे डाळीचा जी काही पावडर आहे ती छान चिरमुऱ्याबरोबर कोट होते आणि अजिबात ओळखतही नाही की ह्यामध्ये आपण न फरसाणा घालवता हे आपण गिरमीट बनवलंय. मस्त लागते, नक्की करा. मुलांना मोठ्यांना नक्की आवडेल किंवा तुम्ही किटी पार्टी असेल त्यावेळी पण तुम्ही करू शकता. हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि आता आपले हे गिरमीट जे आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही हा गिरमीट मसाला बनवून आधी ठेवू शकता आणि आयत्या वेळी तुम्ही असा हा मस्त हे गिरमीट तयार करू शकता. तर आता बघा हे मस्तपैकी झालेलं आहे. तर आता आपण लगेचच हे सर्व करायला घेऊयात. तुम्हाला ही गिरमीटची रेसिपी कशी वाटली हे पण मला कमेंटमधून कळवा. आता हे सगळं गिरमीट घालून आलं तर ह्याच्यावरती बघा मी शेव घातली आहे, थोडीशी कोथिंबीर घातली. मस्त लागतं, नक्की ट्राय करा. मला खात्री आहे जेव्हा तुम्ही ही रेसिपी कराल तेव्हा तुम्ही सारखी सारखी करून खाल. चला तर भेटते का नव्याने इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.